छात्रांनो नमो नमः। विद्यार्थ्यांनो, आपण पद्यपाठ लागोपाठ पाहिले 3। आज आपण मात्र गद्यपाठाला सुरुवात करणार आहोत। आपण गद्यपाठाचा अभ्यास करू। या गद्यपाठाचं नाव आहे भाषा संवाद। तृतीय मंडल मधला हा पहिला भाग आहे, म्हणून प्रथम पाठ भाषा संवाद। भाषांचा संवाद म्हणून भाषाणाम संवाद। अनेक भाषा परस्परांमध्ये वाद करतात, विवाद करतात, त्यांचा हा संवाद अशी कल्पना करून सर्वांमध्ये संस्कृत भाषा कशी समान असते, म्हणजे संस्कृत भाषेचं श्रेष्ठत्व यात दाखवलेलं आहे। कल्पनेने केलेला हा भाषा संवाद रंजकता यावी आणि यातून संस्कृत भाषेचं महत्त्व पटावं हे यात पाहिलेलं आहे। चला पहा। भूमिका प्रस्तावना। शब्द व्युत्पत्ति शास्त्रम इति संस्कृत भाषायाः विशेषः। शब्द व्युत्पत्ति शास्त्र हे संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य आहे। शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती कशी झाली याचं जे शास्त्र आहे हे मात्र संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे। यास्क मुनिना रचितम निरुक्तम व्युत्पत्ति शास्त्र विषयकः आद्यः ग्रंथः। यास्क मुनीने रचलेलं निरुक्त हा व्युत्पत्ति शास्त्र विषयक पहिला ग्रंथ आहे। तस्य आधारेण शब्द मूलानाम अन्वेषणम रोचकम। त्याच्या आधाराने शब्दाच्या मुळाचं शोध घेणं किंवा अन्वेषण करणं हे अतिशय मनोरंजक ठरतं। नैकासु भारतीय भाषासु संस्कृतम इति समान सूत्रम तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृत समाः वासन्ति। अनेक भारतीय भाषांमध्ये संस्कृत असणं हे समान सूत्र आहे। तसेच बहवः शब्दाः पुष्कळसे शब्द संस्कृतोद्भवाः संस्कृत पासून निर्माण झालेले संस्कृत समाः वा किंवा संस्कृताशी समान असलेले आहेत। संस्कृत मधून आलेले तसेच्या तसेच आहेत। अतः संस्कृत सहाय्येन भारतीय भाषा समलंकृताः। म्हणूनच संस्कृताच्या मदतीने या सर्व भारतीय भाषा अलंकृत झालेल्या आहेत, त्यांचं सौंदर्य वाढलेलं आहे। शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषाणां वैभवम इति दर्शितम अस्मिन् पाठे। शब्दांचे मूळ अर्थ त्याचं प्रतिपादन करणं हेच भाषेचं वैभव आहे, हे या पाठामध्ये दाखविलेलं आहे। अनेन कल्पितेन भाषा संवादेन, कल्पनेने केलेला हा भाषांचा संवाद भारतीय भाषासु सामंजस्यम वर्धेत, भारतीय भाषांमधलं सामंजस्य वाढवो किंवा नक्कीच वाढवेल अशी अपेक्षा केलेली आहे। पहा। पुरा किल परस्परम विवदमानाः भारतीय भाषाः सर्वाः देवीं सरस्वतीं जगमुः। खरोखर पूर्वी आपापसामध्ये भांडणाऱ्या भारतीय भाषा सर्वच भारतीय भाषा देवी सरस्वतीकडे गेल्या, जगमुः गेल्या। सर्वाः ताम उचुः, सर्व भाषा तिला म्हणाल्या, म्हणजे सरस्वती देवीला म्हणाला देवी। कानु अस्मासु श्रेष्ठा, आमच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे? तदा सरस्वती ताहा उवाच, तेव्हा सरस्वती देवी त्यांना म्हणाली, आसेतु हिमाचलम भारते विराजमानाः युयम सर्वाः भाषा श्रेष्ठाः। आसेतु हिमाचलम म्हणजे दक्षिणेकडे लंकेपासून हिमालयापर्यंत भारतात शोभून दिसणाऱ्या तुम्ही सर्व भाषा श्रेष्ठ आहात। सर्वाः वदन, सर्वजणी म्हणाल्या, कथम एतत् शक्यम, हे कसं बरं शक्य आहे? तदा सरस्वती उवाच, तेव्हा सरस्वती म्हणाली, भवतीषु प्रत्येकम भाषा आत्मस्थितान सर्वान शब्दान आह्वयतु। भवतीषु तुमच्यामध्ये असलेल्या प्रत्येक भाषेने स्वतःमध्ये असलेल्या, स्वतःमध्ये स्थित असलेल्या सर्व शब्दांना बोलवावे, आपल्या कोशातल्या सर्व शब्दांना इथे समोर प्रकट करावे। अथ सर्व भाषाणां कोशगताः शब्दाः तत्र सम्मिलिताः, त्यानंतर सर्व भाषांचे कोशामध्ये असलेले शब्द तिथे एकत्रित आले। तदा सरस्वती उवाच, तेव्हा सरस्वती देवी म्हणाली, शब्दाः सर्वदाः अर्थपूर्णाः भवेयुः नैव अर्थहीनाः। शब्द हे नेहमी अर्थपूर्णच असावेत, निरर्थक नाहीत। शब्द रूपम नाम भाषायाः शरीरम, कारण शब्दरूप म्हणजे भाषेचं शरीर आहे
अर्थरूपः च आत्मा, आणि अर्थरूप म्हणजे भाषेचा आत्मा आहे. यथा जसे यत्र मनः रमते स रामः, जिथे मन रममाण होतं तो राम. राम शब्दाचा अर्थ काय आहे? मनः रमते, रम पासून झालाय राम, म्हणजे जिथे मन रमते तो राम. यह अबोधत सह बुद्धः, जो सर्व काही जाणतो तो बुद्ध. चारुः वाक् यस्य सह चार्वाकः, ज्याची वाणी अतिशय सुंदर आहे असा तो चार्वाक. या सततम अग्रे गच्छती सा गंगा, जी नेहमी पुढे जाते ती गंगा. इत्यादयः, अशा अर्थाने ते अर्थपूर्ण शब्द निर्माण झालेले आहे. अत्रांतरे संस्कृत भाषायां अमरकोशादयाः नैके कोशाः अपि तत्र सम्मिलिताः. याच दरम्यान संस्कृत भाषेतील अमरकोश इत्यादी अनेक कोश सुद्धा, शब्दकोश सुद्धा तिथे एकत्रित आले, त्या सभेमध्ये किंवा त्या ठिकाणी एकत्रित आले. तेषु शब्दानां पर्याय शब्दाः नाम, समानार्थक शब्दाः उपलब्धाः, त्यामध्ये शब्दांचे पर्यायी शब्द म्हणजेच समानार्थी शब्दही उपलब्ध झाले, म्हणजे मिळाले, सापडले. प्रत्येक शब्दाचे समानार्थक शब्दही सापडले प्रत्येक भाषांमध्ये. सरस्वती पुनः वदत, सरस्वती देवी पुन्हा म्हणाली, पर्याय शब्दांना मूलार्थ अपि चिंतनीयः. आता पहा, पर्याय शब्दांचे जे मूळ अर्थ आहे त्याचा सुद्धा तुम्ही विचार करा. यथा, ज्याप्रमाणे. वृक्षः इति शब्दस्य विविधाः पर्याय शब्दाः सन्ति, वृक्ष या शब्दाचे अनेक पर्यायी शब्द होतात, आहेत. पादप म्हणजे वृक्ष, पण अर्थ काय आहे? पादैहि पिबती इति, जो आपल्या पायांनी म्हणजे मुळांनी पाणी पितो म्हणून तो पादप. महिरुह, महिरुह म्हणजे वृक्ष. मय्याः रोहती इति, पृथ्वीवर वाढतो म्हणून महिरुह. शाखी, शाखाः धारयति इति, फांद्या धारण करतो म्हणून तो शाखी. इत्थं वृक्षस्य विविधानि लक्षणानि, वृक्षाची वेगवेगळी लक्षणे पर्याय शब्दाः प्रकटयन्ति, हे पर्यायी शब्द आपल्याला सुचवित असतात, प्रकट करीत असतात. शब्दाः तु शक्ती स्वरूपाः, शब्द मात्र शक्ती स्वरूप असतात. अतः पर्याय शब्दानां यथोचितः उपयोगः करणीयः, म्हणून पर्याय शब्दाचा यथोचित असा उपयोग करावा अर्थ पाहून. सर्वाः भाषाः उचुः, सर्व भाषा पुन्हा म्हणाल्या, अस्मदीयाः खलु एते शब्दाः, आमच्यातही खरोखर हे शब्द आहेतच, हे सर्व शब्द आमच्यातही आहेतच. विहस्य देवी उवाच, देवी हसून म्हणाली, आम, होय. भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते, तुम्हा सर्व भाषांमध्ये एक समान सूत्र आहे. तत् किमिति अन्वेष्टव्यम, ते कोणते याचा तुम्ही शोध घ्या. सर्वाः भाषाः चिंतनमग्नाः अभवन्, सर्व भाषा मात्र विचारमग्न झाल्या. अत्रांतरे, याच दरम्यान म्हणजे त्या विचार करत असताना. मार्जारम अनुधावन एकः कुक्कुरः तत्र आगच्छति, मांजरीच्या मागे धावणारा एक कुत्रा तिथे येतो. मराठी भाषा वदती, मराठी भाषा म्हणाली मांजर. मार्जारः, त्याला मराठी भाषा म्हणाली मांजर. बांगला भाषा भाषते, बांगला भाषा म्हणाली बिराल, त्या मांजरीला काय म्हणाली? बिराल. गुजराती हिंदी भाषे उच्च ही कथितवत्यो, गुजराती आणि हिंदी भाषा मोठ्याने म्हणाल्या बिलाडी, गुजराती भाषा म्हणाली बिलाडी, हिंदी भाषा म्हणाली बिल्ली. कुक्कुरम दृष्ट्वा, आता कुत्र्याला पाहून. कोंकणी भाषा उक्तवती, कोकणी भाषा म्हणाली सुणे. बांगला तेलुगू भाषे उचतुः, बांगला भाषा म्हणाली कुकुर आणि तेलुगू भाषाने कुक्का असे म्हटले. तदा कोणे स्थितात अमरकोशात, तेव्हा कोपऱ्यामध्ये असलेल्या अमरकोशातून ध्वनीही प्रस्फुरिताः, ध्वनी निघाला, आवाज आला. ओतुः बिडाल मार्जारः वृषदंशकाः आखुभुक, हे सर्व ओतुः, बिडालः, मार्जारः, वृषदंशकः, आखुभुक, हे सगळेच्या सगळे कशाचे नाव आहे? मांजराचे. सगळे समानार्थी शब्द मांजर या शब्दासाठी. कौलेयकः, सारमेयः, कुक्कुरः, मृगदंशकः, शूणकः, भशकः, श्वा, स्यात्, अलर्कः, तु स योगितः, श्वा, विश्वकद्रुः, मृगया कुशलः, सरमा, सुनी. आणि या दोन ओळी या मात्र कशासाठी आहे?
कुक्कुर म्हणजे कुत्रा या शब्दासाठी समानार्थक शब्द. पहिली ओळ ओतुहू बिडाल मार्जारहा वृषदंशकः आखुभूक, हे सगळे मांजरासाठी. कौलेयकः सारमेयः कुक्कुरः मृगदंशकः शूणकः भशकः श्व स्यात् अलर्कः तु स योगितः श्वा विश्वकद्रुः मृगया कुशलः सरमा शुनी. तदा संस्कृतेतर भाषाः अमरकोशस्थ शब्दानां निज शब्दैः साम्यं दृष्ट्वा चकितचकिताः अभवन्. त्यावेळी मात्र संस्कृताहून इतर ज्या भिन्न भाषा आहे त्या मात्र या संस्कृत अमरकोशात असलेल्या शब्दाशी स्वतःच्या शब्दांशी साम्य पाहून, त्या शब्दांचे स्वतःच्या शब्दाशी साम्य पाहून आश्चर्यचकित झाल्या. सरस्वती उवाच, सरस्वती म्हणाली, चिंतयन्तु किल, थोडासा तुम्ही विचार करा. संस्कृतेतर शब्देषु कुत्रचित वर्णानां क्रमः विपर्यस्तः. संस्कृत सोडून इतर भाषांमध्ये जो संस्कृत शब्दाचा क्रम आहे तो वर्णाचा क्रम बदललेला, विपर्यस्त म्हणजे पलटलेला दिसतो. कुत्रचित वर्ण हा लुप्त हा, तर काही ठिकाणी वर्णाचा लोप, एखाद्या अक्षराचा लोप झालेला आहे, निघून गेलेला आहे. कुत्रचित नूतन वर्ण हा आगत हा, काही ठिकाणी एखादा नवीन अक्षर आलेला आहे. किंतु समान सूत्रत्वम तथैव, परंतु समान सूत्र मात्र तेच आहे. वर आपल्याला सांगितलं काय काय सांगितलं इथे. सुणे, नंतर कुक्कुर, कुक्का, याच्यामध्ये काय आहे, काहीतरी थोडस साम्य आहे. चिंतन मग्नासु सर्वासु भाषासु, विचारमग्न झालेल्या सर्व भाषा सरस्वती पुनः वदती. सर्व भाषांमध्ये म्हणजे सर्व भाषा विचारमग्न झाल्या असताना सरस्वती देवी पुन्हा म्हणाली, निरुक्तकारेण यास्काचार्येण निरुक्त ग्रंथे निरूपितमस्ति. निरुक्तकार यास्काचार्यांनी आपल्या निरुक्त ग्रंथामध्ये निरूपणम केलेला आहे. वर्णागमः वर्णविपर्यश्च द्वौ च अपरो वर्णविनाश विकारनाशौ धातोः तद अर्थातिशयेन योगस्तु तदुच्यते पंचविधम निरुक्तम. आता निरुक्ताचे 5 प्रकार त्याला म्हटले जातात. कोणते कोणते? वर्ण आगमः, एखादा वर्ण नवीन येणं. वर्ण विपर्ययः च, किंवा अक्षरांची हेराफेरी, उलटा पालट होणं. हे 2 प्रकार. वर्ण विकार, वर्णामध्ये विकार होणं, बदल होणं किंवा वर्णाचा नाश होणं, नष्ट होणं. आणि धातोः तद अर्थातिशयेन योगः, धातूचा अर्थातिशय म्हणजे अतिशय विस्तृत असा अर्थाशी योग होणं. खरोखर या निरुक्तचे 5 प्रकार आहे असे म्हटले जाते. आता टिपामध्ये याच्याबद्दल आपल्याला दिलेला आहे. पाहता काय सांगितलं इथे, त्याचा इथे विचार करायचा आपल्याला. काय सांगितलं आहे? निरुक्तम बद्दल सांगितलंय. षट्सु वेदांगेषु अन्यतमम निरुक्तम. 6 जे वेदांग आहे त्यातलं एक आहे निरुक्त. निघंटू इति वैदिक शब्दानां सूची ग्रंथ. निघंटू हा वैदिक शब्दांचा सूची ग्रंथ आहे. तद्विषये यास्काचार्येन विरचिता टीका नाम निरुक्तम. त्याविषयी यास्काचार्येने रचलेली टीका म्हणजे निरुक्त. यास्काचार्यस्य कालः ख्रिस्ताब्द पूर्वम 9म् अथवा 8म् शतकम इति विद्वद्भिः मन्यते. या यास्काचार्यांचा काळ ख्रिस्तपूर्व 9वे किंवा 8वे शतक असावा असे विद्वान मानतात. निरुक्ते शब्दानां व्युत्पत्ती, या निरुक्तामध्ये शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती. तथा तदनुसारेण अर्थम स्पष्टीकर्तुम यत्नः कृतः, त्यानुसार अर्थ स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यास्काचार्येन शब्दानां निर्वचनाय एतानि पंचतत्वानि निरूपितानि. आता यास्काचार्याने शब्दांच्या निर्वचनासाठी, अधिक स्पष्टीकरणासाठी एतानि पंचतत्वानि निरूपितानि, ही 5 तत्व सांगितलेली आहे. पाहता आपण जे श्लोकात पाहिलं, वर्णागमः, वर्ण एखादा नवीन वर्ण येणं. उदाहरण दिलं आहे आता, वृ वार, माता याच्यापासून वार येती म्हणजे जो अडवितो. माता इथे नवीन वर्ण आला द्वार, द वर्ण नवीन आला. वारम पाहिजे जो अडवतो. दार कशासाठी असतो? येणाऱ्या जाणाऱ्यांना अडका व्हावा याच्यासाठी. म्हणून तसा वृ धातू आहे पण त्याच्यापासून वर्णागम या नियमानुसार शब्द तयार झाला द्वारम. म्हणजे वृवार या धातू आहे पण द हा वर्ण इथे नवीन आला म्हणून वर्णाचा आगम, नवीन वर्ण येतो काही शब्दांमध्ये.
काही शब्दांमध्ये वर्णाची उलटापालट होते, वर्ण विपर्यय. हिंस म्हणजे हिंस्त्र प्राणी, हिंसा करणं, त्याच्यापासून आला सिंह. म्हणजे स आधी आला, ह नंतर गेला. कस म्हणजे बारीक, आणि त्याच्यापासून झालं सिकता म्हणजे रेती. ठीक आहे ना. मग आता इथे काय झाला, वर्णाची उलटापालट झाली. हिंस पासून झाला सिंह आणि कस पासून झाली सिकता. वर्णविकार, आता वर्णामध्ये बदल म्हटलेला आहे. पहा आता मूळ शब्द आहे द्योतिही, पण मराठीत किंवा हिंदीमध्ये म्हणतो आपण ज्योती. हा संस्कृत शब्द आहे द्योतिही, पण याच्यात वर्णविकार झाला आणि कोणता शब्द बनला, ज्योती. यष्टीही, संस्कृतमध्ये यष्टी, त्याच्यापासून आली लठ्ठी किंवा लाठी मराठीमध्ये. तृष्णा संस्कृतमध्ये तहान, याच्यापासून पालीमध्ये आलं तन्हा, आणि इथे आलं प्राकृतमध्ये तन्हा म्हणजे तहान. आणि तहान वर्ण विपर्ययेनं, इथे पुन्हा वर्णाचा विपर्यय झाला आणि मराठी भाषेमध्ये त्यालाच काय म्हटलं आपण, तृष्णेला तहान. सप्ताह संस्कृत शब्द आहे, त्याचा झाला वर्णाचा विकार उलटा पालट होऊन हप्ता मराठीमध्ये झाला, आणि हिंदीमध्ये हप्ता म्हणतो एका आठवड्याला. आता चौथा प्रकार सांगितला, वर्णाचा नाश होतो. एखादा वर्ण निघून जातो. गम, त्याला त्वा प्रत्यय लागला की त्याचं रूप झालं गत्वा, यात म चा नाश झालेला आहे. नमच झालं नत्वा, म वर्णाचा काय झालेला आहे, याचा नाश झालेला आहे. अशा प्रकारे काही शब्द तयार होतात. आणि धातु अर्थात ही शयन योग, धातूचा अतिशय विस्तृत अशा अर्थाशी योग होतो. पाहता वह पासून काय काय झालं, वह म्हणजे वाहून नेणे. विवाह, वधूला वर घेऊन जातो म्हणून विवाह. प्रवाह, वाहनम, वाहक, उद्वाहनम, कार्यवाह. वह पासून एवढे वेगवेगळ्या अर्थाचे शब्द छटा, अर्थ छटा असले हे शब्द तयार झाले. चल म्हणजे चालणे, चलह, अचलह, चंचलह, चलनम, चलित्रम, संचलनम, एवढे सगळे अर्थातिशयाने शब्द तयार झाले. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की कुठलाही शब्द त्या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की असे हे निर्वचनाचे, त्या शब्दाचं मुळात जाऊन त्याचं स्पष्टीकरण करणं, याचे हे 5 प्रकार असतात. आता जे आपण पाहिले कोणते कोणते, वर्णागम, नवीन वर्ण येणं, वर्ण विपर्यय, वर्णाची उलटापालट होणं, वर्ण विकार, वर्णामध्ये विकार होणं म्हणजे दुसरा एखादा नवीन वर्ण येणं, आणि वर्ण नाश म्हणजे एखादा नष्ट होणं, आणि धातु अर्थातिशयेन योग, अतिशय पुढचा अर्थ याच्यासोबत आलेला योग. इथे निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, हे निर्वचनाचे 5 प्रकार आहेत. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य सर्वेषां शब्दानां निर्वचनम भवितुम अर्हति एव. निर्वचन सिद्धांताला अनुसरून सर्वच शब्दांचं निर्वचन करणे शक्य आहे. अतः एव, म्हणूनच यास्क मुनी ही वदती, म्हणूनच यास्क मुनी म्हणतात न तु एवं न निर्भ्रूयात, असं काही नाही की जे आपण सांगू शकत नाही. सर्वाः भाषाः ताम प्रपच्छुः, सर्व भाषा सरस्वती देवीला विचारू लागल्या. किम नाम निर्वचनम, निर्वचनम म्हणजे काय, काच तस्य आवश्यकता इति, आणि त्याची काय गरज आहे. सरस्वती जगाद, तेव्हा सरस्वती म्हणाली निश्शेषेण वचनम निर्वचनम इति उच्यते. संपूर्ण शब्द म्हणजे निर्वचन असं म्हटलं जातं. म्हणजे संपूर्ण शब्दाची व्युत्पत्ती, संपूर्ण शब्दाचा अर्थ म्हणजे निर्वचनम असं म्हटलं जातं. शब्दाना मूलम तथा तेषाम अर्थ येतयोः स्पष्टीकरणम नाम निर्वचनम, शब्दाचं मूळ आणि त्याचा अर्थ या दोघांचं स्पष्टीकरण करणं म्हणजे निर्वचन होय. स एव निरुक्त ग्रंथस्य प्रतिपाद्य विषय, तोच निरुक्त ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. भाषा हा प्रत्यय पृच्छन, भाषांनी पुन्हा विचारलं. किंतु शब्दकोश हा शब्दानाम अर्थांतु प्रकाशयन्ति एव, त्या भाषेमध्ये असलेले शब्दकोश हे तर शब्दांच्या अर्थाला प्रकट करतातच. तर ही निरुक्तस्य किम महत्व, तर मग वेगळं निरुक्त कशासाठी, त्याचं काय महत्व आहे. सरस्वती प्रत्यवदत, सरस्वती देवी म्हणाली शब्दकोश हा अर्थप्रकाशक हा इति तू सत्यमेव. शब्दकोश हे अर्थाचं प्रकाशन करतात म्हणजे अर्थ प्रकट करतात, हे सत्यच आहे. किंतु ते शब्दानाम वर्तमानम अर्थमेव प्रकाशयन्ति, परंतु ते शब्दाचा सद्य परिस्थितीत असणारा अर्थच प्रकाशित करतात, प्रगट करतात, सांगतात. निरुक्तम तु शब्दानाम निर्मितेः इतिहासम निश्शेषम कथयति, पण निरुक्त म्हणजे या शब्दाच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास सांगत असतात.
काय फरक आहे शब्दकोश आणि निरुक्तामध्ये? शब्दकोशामध्ये समानार्थी शब्द त्यांच्या त्यांच्या लिंगानुसार दिलेले असतात, ते फक्त अर्थ स्पष्ट करतात. पण निरुक्तामध्ये मात्र शब्दाच्या निर्मितीचा इतिहास संपूर्णपणे अर्थाबरोबर काय केलेला असतो, त्याच्या शब्दाच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास सांगितलेला असतो. ठीक आहे, एवढं आपण पाहू. इथे थांबू, पुढचा पाठ उद्या अभ्यासू. ठीक आहे, एवढंच पहा, जरा वाचून पहा आणि कळलं का ते पहा. त्या पुढच्या पिरियडला मात्र पुढचं एकदम जास्त नको म्हणून इथे आपण थांबू. पुनः मिलामः.